Welcome to Guruvarya of Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. Hello friends, how are you? I hope you will be fine. Friends, आज आपण थर्ड युनिट मधल्या 5th चॅप्टरचा म्हणजे द अल्केमी ऑफ नेचर या चॅप्टरचा वर्कशॉप पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या वर्कशॉपला सुरुवात करूया. इथे आपल्याला क्वेश्चन नंबर 1 दिला गेला आहे. Go through the text again and complete the web that highlights the various features of flowers of hibiscus plants. One is done for you. पहा, इथे आपल्याला टेक्स्ट मधून जायचं आहे. म्हणजेच आपल्याला जो काही चॅप्टर दिला गेलाय, जी काही स्टोरी दिली गेली आहे त्याच्यामधनं जायचं आहे आणि त्यानंतर ते व्यवस्थितपणे रीड करून आपल्याला जे काही वेब दिला गेला आहे तो इथे कंप्लीट करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे त्या वेबमध्ये हिबिस्कस प्लांटचे काही हायलाइट्स दिले गेले आहेत, काही फीचर्स दिले गेले आहेत, ते इथे आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आणि इथे आपल्याला एक कंप्लीट करून दिला गेला आहे आणि बाकीचे आपल्याला स्वतः करायचे आहेत. फ्रेंड्स, हा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये वेबच्या फॉर्ममध्ये पाहायला भेटेल, पण इथे मी तुम्हाला ते सिंपल फॉर्ममध्ये दिलेलं आहे, सो यू कॅन अंडरस्टँड इट. फर्स्ट त्यांनी कंप्लीट करून दिले गेलेला वेब आहे फ्लावर फीचर्स ऑफ फ्लावर ऑफ हिबिस्कस प्लांट. आणि या वेबला आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि त्यांनी कंप्लीट करून दिला गेलेला वेब आहे फ्लावर ब्लूम्स एव्हरी फोर्टनाईट. आणि आपण आता वेब कंप्लीट करतोय. त्यातील फर्स्ट आहे स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड थ्रू द डे. सेकंड, स्टार्स विल्टनिंग ॲज इव्हनिंग अप्रोच. Third, withers completely the next morning and becomes one with the earth by evening. Next question आहे question number 2. The writer explained the contrasting features of water and rock. In the text, write the features of both water and rock in the given table. कॉन्ट्रास्ट मध्ये लेखिकेने पाणी आणि दगड यांच्याबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन केलं आहे आणि त्यांचे जे काही फीचर्स आहेत ते आपल्याला इथे टेबलमध्ये दिले गेलेले आहेत आणि ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तर आता आपण वॉटर आणि रॉक यांच्यामधला छोटासा डिफरन्स पाहणार आहोत. इथे तुम्हाला छोटेसे 2 कॉलम्स बनवावे लागतील. फर्स्ट कॉलम मध्ये आपण वॉटरचे पॉइंट्स लिहिणार आहोत, तर सेकंड कॉलम मध्ये आपण रॉकचे पॉइंट्स लिहिणार आहोत. First point from the water, water is gentle. First point from the rock, rock is hard. Water हा मृदू असतो, मुलायम असतो, जेंटल असतो. तर रॉक म्हणजेच दगड हा हार्ड असतो, म्हणजेच कठीण असतो. Second point from the water, it carves, sculpts and shapes the rock. And the second point from the rock, it is curved, sculpted and shaped by the water. तर वॉटर काय करतो? रॉकला आकार देण्याचं, त्याच्यामध्ये कर्व पाडण्याचं काम करत असतो. तर हा जो काही रॉक असतो तो पाण्यामुळे आकार घेत असतो. थर्ड पॉइंट फ्रॉम द वॉटर, वॉटर परसिस्ट. रॉकर पाणी हे आतमध्ये शिरत असतं, दगडाच्या आतमध्ये हे पाणी जात असतं. तर या उलट द रॉक गिव्स इन, रॉक हा बाहेरच्या बाजूने तुटून जात असतो, फुटून जात असतो. लास्ट पॉइंट फ्रॉम द वॉटर, वॉटर हॅज अ कमांडिंग नेचर. वॉटरला त्याचं नेचर कमांडिंग असतं. तर रॉकच्या बाबतीमध्ये द रॉक हॅज एल्डिंग नेचर, रॉकला मात्र एल्डिंग नेचर असतं. फ्रेंड्स, हा जो काही आपला दुसरा क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये आपण छोटासा डिफरन्स पाहिला वॉटर आणि रॉक मधला, तो इथे संपतो. आता आपण थर्ड क्वेश्चन कडे वळूया. थर्ड क्वेश्चन आहे इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. डू यू ॲग्री? Justify your answer by citing some examples from the text and some that you have experienced or heard from someone. Impossible स्वतः म्हणत असतो की मी पॉसिबल आहे. मान्य आहे का तुम्हाला हे? इम्पॉसिबल या शब्दामध्येच आय एम पॉसिबल हा शब्द दडलेला आहे. तर हे मान्य आहे का तुम्हाला? अशक्य या शब्दामध्येच शक्य हा शब्द दडला गेलेला आहे. तर इथे आपल्याला वेगवेगळे उदाहरणं देऊन आणि त्याचप्रमाणे आपले वेगवेगळे अनुभव सांगून हे सेंटेन्स आपल्याला जस्टिफाय करायचं आहे, त्याचं प्रूफ इथे आपल्याला द्यायचं आहे.
कशा पद्धतीने देणार आपण पाहूया. याचं उत्तर आहे येस, आय डू ॲग्री दॅट इम्पॉसिबल इट सेल्फ सेज पॉसिबल. हो, मला मान्य आहे इम्पॉसिबल स्वतः म्हणत असतो हे शक्य आहे. ऑफ टाइम्स in life we find ourselves in situations that seem impossible to get off. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला अशा परिस्थितींना, अशा घटनांना सामोरं जावं लागतं ज्या की आपल्याला एकदम अशक्य वाटतात किंवा आपल्या आवाक्याबाहेरच्या वाटतात. बट देअर इज ऑलवेज अ वे आउट. पण तिथे निश्चितपणे कुठेतरी मार्ग दडलेला असतोच, तो आपल्याला शोधायचा असतो. We only need to find it. फक्त आपल्याला त्याला शोधण्याची गरज असते. फॉर एक्झाम्पल, the small bits of grass find a way to grow out of concrete pavement. आणि याचं उदाहरण म्हणजे एखादं छोटंसं गवत किंवा गवताचं पातं हे कॉन्क्रीटच्या बाहेर येऊन त्याची वाढ करण्यासाठी धडपडत असतं. इट साऊंड्स इम्पॉसिबल, बट impossible for tiny little ants to carry a fly that the bits of grass made it possible. हे आपल्याला अशक्य वाटतं किंवा हे ऐकायला निश्चितपणे अशक्य असं वाटतं. पण ज्या काही छोट्या छोट्या मुंग्या असतात ज्या की त्यांच्या वजनाच्या 4पट 5पट अशा मोठे मोठे किडे, माशा यांचं जे काही अन्न आहे ते कॅरी करत असतात आणि त्याचप्रमाणे एखादं गवताचं मोठं पातं देखील या कॉन्क्रीटच्या सिमेंटमधनं, कॉन्क्रीटच्या पेवमेंटमधनं बाहेर येणं हे पॉसिबल आहे, म्हणजे शक्य आहे. इट सीम्स इज 10 times देअर साईज. आणि ह्या मुंग्या छोटं छोटं खाद्यान्न घेऊन जातात, म्हणजे ते खाद्यान्न त्यांच्या वजनापेक्षा जवळपास 10 पट असं मोठं असतं. बट दे मॅनेज टू डू सो थ्रू टीमवर्क. पण ते तसं करायला शक्य करतात, कारण ते तसं करायला हिम्मत करतात. त्यांच्याकडे टीम आहे आणि युनिटी मेक्स वर्क परफेक्ट हे आपल्याला माहीत आहे. कुठल्याही कामामध्ये जर आपल्यामध्ये एकता असेल तर ते काम 101% हे नक्की कन्फर्म व्यवस्थितपणे आणि लवकरात लवकर होतं. इथे आता आपण आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय की ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे की एखादी गोष्ट आपण इम्पॉसिबल म्हणतो पण ती इम्पॉसिबल नसते, ती पॉसिबलच असते. When I was 11 years old, I took my bicycle and went for a ride. After a while, I realized that I was lost. जेव्हा मी 11 वर्षाचे होते तेव्हा मी काय केले, मी माझी सायकल घराबाहेर काढली आणि मी फिरायला चक्कर मारायला निघून गेले. पण थोड्या वेळानंतर माझ्या लक्षात आलं, मला जाणवलं की मी हरवले आणि माझ्या घराचा रस्ता विसरले. आय डिडंट नो माय वे बॅक होम. आणि मला माझ्या घराच्या परत जाण्याचा जो काही रस्ता होता तो आठवत नव्हता. आय थॉट इट वॉज इम्पॉसिबल फॉर मी टू फाइंड माय वे बॅक. मला वाटलं की हे खूप अशक्य आहे, मी आता माझ्या घराचा जो काही रस्ता आहे तो विसरलेला आहे आणि मी घरी कधीच परत जाऊ शकणार नाही. सिन्स आय डिडंट इवन रिकॉग्नाइज द एरिया आय वॉज इन. आणि एवढंच काय तर मी ज्या एरियामध्ये होते तो एरिया देखील मला अजिबात ओळखीचा नव्हता. माय फॅमिली डिडंट नो वेअर आय वॉज अँड आय हॅड नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग देम. माझ्या कुटुंबाला देखील माझ्याबद्दल माहीत नव्हतं की मी कुठे आहे आणि माझ्याकडे त्यांच्याकडे संपर्क करण्याचा कुठलाही पर्याय नव्हता. बट देन त्यानंतर आय मेड अप माय माइंड अँड डिसाइडेड टू राईड बॅक ऑन द सेम रूट दॅट हॅड टेकन ऑन माय वे देअर. आणि मी माझ्या मनाचा निश्चय केला आणि ठरवलं की काही झालं तरी आपण ज्या रस्त्याने आलो आहोत तिथून आपण परत जायचं. A lot of kind strangers helped me with the direction en route. वाटेमध्ये, रस्त्यामध्ये, मार्गामध्ये मला बऱ्याचशा अनोळखी लोकांनी माझं जे काही घर आहे ते शोधण्यासाठी खूप मदत केली. At a certain point, I realized that I had taken a wrong turn and that was why I had gotten lost. आणि एका विशिष्ट ठिकाणी, एका विशिष्ट स्थळी मला जाणवलं की मी चुकीचा टर्न घेतला होता, ज्यामुळे मी तिथे हरवले होते. आय मॅनेज टू रीच होम सेफ अँड साऊंड. मी अगदी शांत आणि सुरक्षितपणे घरी पोहोचायला सगळं ॲडजस्ट केलं होतं. दॅट डे आय रिअलाइज दॅट इफ वी आर डिटरमाइंड अँड थिंक दॅट समथिंग इज पॉसिबल वी कॅन अचीव इट. जर आपण ठरवलं की एखादी गोष्ट खरंच शक्य आहे तर ते आपण मिळवतोच.
तर फ्रेंड्स, आपल्याला जे ज्या गोष्टी अशक्य वाटतात, अशक्य या शब्दामध्येच आपल्याला शक्य हा शब्द सापडतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नसते. शक्य तितके आपण प्रयत्न करायला तरी हरकत नाही असं मला वाटतं. मग ते कोणतेही काम असो, प्रत्येक जे काही इम्पॉसिबल काम असतं ते करण्यामध्येच खरी मजा असते. तर आता आपण हा जो काही आपला तिसरा क्वेश्चन होता तो आपल्याला ॲग्री आहे आणि त्याच्याबद्दल आपलं काय ओपिनियन होतं ते आपण मांडलेलं आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे म्हणजे क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 4 आहे, फाइंड सिनोनिम्स फ्रॉम द टेक्स्ट फॉर द फॉलोइंग वर्ड्स और फ्रेजेस. इथे आपल्याला खालील दिलेल्या वाक्यप्रचारांसाठी आणि शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. फर्स्ट ए आहे, स्ट्रॉंग फीलिंग ऑफ फिअर और रेस्पेक्ट. आदराची किंवा भीतीची तीव्र अशी जी काही भीती असते त्याला काय म्हटलं जातं किंवा त्याच्यासाठी एक स्पेसिफिक शब्द आपल्या पॅसेजमध्ये आहे तो म्हणजे ॲव. ॲव म्हणजे आदरयुक्त भीती. नेक्स्ट आहे, टू डिरेक्ट अथॉरिटेटिव्हली. डायरेक्टली अथॉरिटेटिव्हली एखादी गोष्ट सांगणे म्हणजे कमांड करणे. नेक्स्ट, टू पियर थ्रू. पियर थ्रू म्हणजे डोकावणे म्हणजे स्पीप. नेक्स्ट वर्ड आहे, लार्ज अँड इम्प्रेसिव्हली ब्युटिफुल. खूप प्रशस्त असा आणि एकदम प्रभावी असा सुंदर. मॅजेस्टी. मॅजेस्टी म्हणजे प्रभावी किंवा रुबाबदार, देखणा असा देखील त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे, इझिली ब्रोकन और डॅमेज्ड. सहजपणे मोडणारा आणि डॅमेज होणारा म्हणजेच डेलिकेट, नाजूक असा. इथे आपला हा जो काही सिनोनिम्स वर्ड फाइंडिंगचा क्वेश्चन होता तो संपतो. आता आपण 5व्या प्रश्नाकडे वळूया. 5वा प्रश्न आहे, हाऊ कॅन यू प्रूव्ह दिस मॅक्झिमम टू बी इनकरेक्ट. टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रोथ. राईट अ काउंटर व्ह्यू ऑन द गिवन टॉपिक. क्ल्यू टीमवर्क. पहा, तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्लेन करणार आहात किंवा ते कशा पद्धतीने सिद्ध करणार आहात की हे चुकीचं आहे की जे काही सगळे कुक असतात ते त्यांचं सूप, ब्रॉथ म्हणजे त्यांचा रस्सा हे बिघडवत असतात आणि याच्याबद्दल तुमचं जे काही काउंटर व्ह्यू आहे ते तुम्हाला लिहायचे आहे आणि हे तुम्हाला तुमच्या टीम वर्क सोबत कंप्लीट करायचं आहे. याचं आन्सर आहे, टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ इज युज्ड when we want to convey the idea that too many people involved in one task can only lead to chores. But there is another proverb, many hands make light work, which means when everyone works together, the workload is reduced and the work is done faster. No matter what the task is, it is important that all the people involved in it are on the same page and have a part of the task specially given to them. Once everyone is clear on what they are supposed to do, there is no possibility for anything to go wrong. असं म्हटलं जातं की एखादी वस्तू बनवण्यासाठी किंवा एखादं काम करण्यासाठी जर बरेचसे लोक इन्व्हॉल्व झाले आणि त्याच्यापैकी प्रत्येक जणाला जर मी लीड करावं असं वाटलं किंवा त्याच्यातल्या प्रत्येकाला जर त्या टीमचा लीडर व्हावं असं वाटलं आणि प्रत्येक जण आपापल्या मनाप्रमाणे जर काम करू लागले तर ते काम व्यवस्थितपणे होणार नाही. त्याचप्रमाणे दुसरी एक म्हण आहे ते म्हणजे अनेक हात मिळून एखादं काम हलकं करत असतात. याचाच अर्थ असा की अनेक जण जर एकत्र येऊन काम करत असतील तर ते काम लवकरात लवकर होत असतं आणि जो काही आपला कामाचा ताण आहे तो देखील कमी होतो. काम किती आहे हे महत्वाचं नाही, हे महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये किती लोक इन्व्हॉल्व झाले आहेत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत सेम आहे का किंवा त्यांचे विचार एकमेकांशी पटतात का हे महत्वाचं आहे. एकदा सर्वांचं जमलं, पटलं की त्यांचे विचार आणि त्यांचे काम करण्याची जी काही पद्धत आहे ते त्या विचारात घेऊन ते एकमेकांना सांगून सर्व गोष्टी करतील. मग चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यापासून ते योग्य करण्यापर्यंत ते सर्व करतील. इट इज ऑलवेज बेटर टू परफॉर्म टास्क इन टीम्स वेदर इट इज फॉर स्टडिंग और मेकिंग अ प्रोजेक्ट, शॉपिंग और इवन कुकिंग. हे खूप चांगलं असतं जेव्हा आपण एखादं काम हे टीम मध्ये करत असतो. मग ते अभ्यास करणं असू द्या किंवा एखादं प्रोजेक्ट बनवणं असू द्या किंवा एखाद्या गोष्टीची खरेदी करणं किंवा
बरेचसे जे काही नवीन नवीन कुकिंग एक्सपेरिमेंट्स असतात ते सुद्धा करण्यामध्ये मजा असते. द कलेक्टिव्ह इनपुट्स फ्रॉम ऑल पीपल इन्व्हॉल्व्ड लीड टू अन इवन बेटर रिझल्ट दॅन व्हॉट वॉज इमॅजिन्ड ॲट फर्स्ट. जे काही सर्व लोक एकत्र येऊन आपण त्यांच्या विचारांचं कलेक्शन करतो आणि त्या पद्धतीने आपण काम करत असतो, ते आपण कल्पना केलेल्या परिणामापेक्षाही त्या कामाचे परिणाम हे अगदी चांगले असतात. डिफरंट पीपल मे हॅव डिफरंट व्ह्यू पॉइंट्स. वेगवेगळ्या लोकांचे दृष्टिकोन हे वेगवेगळे असतात, पण त्यांचे अनुभव देखील वेगवेगळे असतात. मग आपण त्यांचे अनुभव आपल्या कामात आणून त्यांचं आपण योगदान देऊन खूप चांगल्या पद्धतीचा असा परिणाम मिळवू शकतो. Thus the maxim to many cooks spoil the broth is not always true. अशा पद्धतीने म्हटलं जातं की अनेक हात मिळून जो काही रस्सा बनवायचा आहे तो खराब होऊन जातो, ती काही म्हण आहे ती इथे चुकीची ठरते. इथे एक्सप्लेन केल्याप्रमाणे आपण आपला जो काही 5th क्वेश्चन होता तो संपतो. आता आपण 6th क्वेश्चन कडे वळूया. 6th क्वेश्चन आहे मेक अ लिस्ट ऑफ ऑल द वर्ड्स रिलेटेड टू द वर्ड ओशियन. इथे आपल्याला समुद्राशी संबंधित जे काही शब्द आहेत त्यांची यादी इथे आपल्याला बनवायची आहे. फर्स्ट आहे फिशर्स. फिशर्स म्हणजे मासेमारी करणारे जे काही लोक असतात, आपण त्यांना कोळी बांधव म्हणतो, ते समुद्राशी रिलेटेड आहेत. नेक्स्ट आहे साल्टी. साल्टी म्हणजे खारट. समुद्राचं पाणी हे खारट असतं. थर्ड आहे मॅजेस्टिक. मॅजेस्टिक म्हणजे एकदम रुबाबदार, विशाल, प्रचंड असा. फोर्थ ब्ल्यू म्हणजे निळाभोर, निळाशार. फिफ्थ वेव्ज. सिक्स्थ वॉटर. तर इथे आपल्याला फक्त रिलेटेड वर्ड्सची लिस्ट बनवायची होती, ती आपण बनवलेली आहे. आपण आता पुढील क्वेश्चन कडे वळूया. पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. द ऑथर हॅज व्हेरी पॉझिटिव्हली डिस्क्राइब्ड द डिफरंट थिंग्स इन नेचर. डिस्कस विथ युअर पार्टनर द स्पेशल फीचर्स ऑफ ईच वन ऑफ देम. ॲड ऑन द लिस्ट. पहा, ऑथरने, लेखकाने प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक दृष्ट्या वर्णन केली आहे. निसर्गामध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आढळतात त्यांच्या मागचा जो काही सकारात्मक दृष्टिकोन आहे तो लेखिकेने अगदी व्यवस्थितपणे वर्णन केलेली आहे. तर त्यांनी जे काही वर्णन केलेलं आहे त्यांचे व्हॅल्यूज आणि त्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते इथे आपल्याला त्यांची यादी बनवायची आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे 3 कॉलम्स बनवून घ्यावे लागतील. फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला पार्ट ऑफ नेचर लिहायचं आहे. सेकंड कॉलम मध्ये आपल्याला स्पेशल फीचर्स लिहायचे आहेत. अँड द लास्ट कॉलम मीन्स थर्ड कॉलम मध्ये व्हॅल्यू लर्न्ड. आपण एखाद्या गोष्टीपासून, त्यांच्या चांगल्या अशा विशिष्ट अशा वैशिष्ट्यापासून काय शिकायला भेटतं ते इथे आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट पार्ट ऑफ नेचर इज अँड. मुंगीचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते आता आपण पाहूयात आणि त्याच्यापासून आपण काय शिकायला भेटतं ते पण पाहूयात. दे हॅव एक्सलंट टीम वर्क अँड परसिव्हरन्स. मुंग्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं, उत्तम अशा प्रकारचं त्यांचं टीम वर्क असतं आणि त्याचप्रमाणे परसिव्हरन्स असतं. म्हणजे त्यांचे काम करण्याची जी काही जिद्द असते, चिकाटी असते. त्यांच्यापासून आपण कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. वी टू शुड बी कन्सिस्टंट, ऑर्गनाइज्ड अँड फोकस. आपण सुद्धा आपल्या कामामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे आणि एकदम फोकस्ड असलं पाहिजे, लाईक अँट म्हणजे मुंग्यांसारखं. सेकंड पार्ट ऑफ नेचर इज कॅटरपिलर आणि त्याचं स्पेशल फीचर आहे इट टर्न्स इनटू अ बटरफ्लाय. कॅटरपिलरचं ट्रान्सफॉर्मेशन विदिन 4 वीक मध्ये एका बटरफ्लाय मध्ये होत असतं. तर हा जो काही कॅटरपिलर जो की आपल्याला पाहायला सुद्धा ओंगळवाना वाटतो, त्या कॅटरपिलरचं ट्रान्सफॉर्मेशन एका कलरफुल अशा बटरफ्लाय मध्ये होतं. म्हणजे हा त्याचा स्पेशल फीचर आहे आणि त्याच्यापासून आपण काय शिकतो. वी शुड ऑल्सो ट्रान्सफॉर्म अँड बी बेटर व्हर्जन ऑफ आवर सेल्फ. आपल्याला सुद्धा आपलं ट्रान्सफॉर्मेशन केलं पाहिजे आणि आपलं स्वतःचं जे काही बेटर व्हर्जन आहे ते बनलं पाहिजे. नेक्स्ट आहे क्लाउड्स. क्लाउड्स म्हणजे ढग. ढगांचे काय स्पेशल फीचर आहेत. दे टेक न्यू शेप्स विथ पासिंग मुवमेंट. क्षणाक्षणाला ते आपले जे काही आकार आहेत ते नवीन नवीन आकार घेत असतात. त्याचप्रमाणे वी शुड अंडरस्टँड द नीड ऑफ द आवर अँड लर्न टू अडॅप्ट टू सिच्युएशन्स. आणि तशाच पद्धतीने आपल्याला आपले जे काही
परिस्थिती आहे, घटना आहे, त्याला समजून घेऊन त्याची काय गरज आहे, त्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे आणि आपल्याला कशा पद्धतीने आकार घेतला पाहिजे ते इथे आपल्याला या ढगाकडून शिकायला भेटतं. नेक्स्ट आहे फ्लावर आणि त्याचं स्पेशल फीचर आहे इट टर्न्स इनटू फ्रूट. फ्लावर्स हे प्रामुख्याने फ्रूट मध्ये टर्न्स होत असतात. वी शुड कीप इम्प्रूव्हिंग आवरसेल्फ अँड कीप टेकिंग न्यू रोल्स इन लाईफ. हे जे काही फ्लावर्स असतात त्यांच्यापासून आपल्याला शिकायला भेटतं की आपल्याला स्वतःला खूप छान पद्धतीने इम्प्रूव्ह करायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये नवीन नवीन पात्र, नवीन नवीन रोल्स आपल्याला करायचे आहेत. नेक्स्ट पार्ट ऑफ नेचर आहे ऑयस्टर. ऑयस्टर म्हणजे छोटासा प्राणी जो की शिंपल्यांमध्ये असतो आणि एकदम पेपर सारखा गुळगुळीत मऊ असा हा प्राणी असतो. तर त्याचं स्पेशल फीचर आहे इट टेक्स अ ग्रेन ऑफ सँड अँड टर्न्स इट इनटू पर्ल. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे एखादा वाळूचा खडा जरी त्याच्या शरीरामध्ये गेला तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन तो मोत्यामध्ये करत असतो. तर याच्यातून आपण काय शिकतो, याच्याकडून म्हणजे ऑयस्टर कडून काय घेण्यासारखं आहे? We should constantly strive to do better in life and make the best of every opportunity. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आणि जे जे काही व्यवस्थितपणे आणि सर्वोत्तम देता येईल ते आपण सर्व क्षणाला, प्रत्येक संधीला दिलं पाहिजे. नेक्स्ट पार्ट ऑफ लाईफ इज रेनबो. रेनबोचं स्पेशल फीचर आहे की तो संपूर्ण आकाशाला कलरफुल बनवतो. मीन्स इट कलर्स द एंटायर स्काय आणि याची व्हॅल्यू लर्न्ड आहे वी शुड ऑल्सो स्प्रेड जॉय ऑल अराउंड अस. वी शुड ऑलवेज ट्राय टू हेल्प अदर्स. आपल्याला आपल्या अवतीभोवती आनंद पसरवला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्याला इतरांना मदत केली पाहिजे. नेक्स्ट पार्ट ऑफ नेचर इज स्पायडर आणि त्याचे स्पेशल फीचर आहेत इट हॅज डेलिकेट स्ट्रॉंग वेब्स. त्याला नाजूक असे मजबूत वेब्स असतात. वेब्स म्हणजे त्याचे जे काही पाय असतात ते असतात. वी शुड बी पोलाइट अँड वेल मॅनर्ड बट टफ वेन रिक्वायर्ड. आपल्याला नम्र असलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे मॅनर्ड असलेलं जी काही व्यक्ती असते ते असलं पाहिजे, पण जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे आपल्याला हार्ड देखील होणं गरजेचं आहे. नेक्स्ट पार्ट ऑफ नेचर इज स्टार्स. स्टारचे स्पेशल फीचर काय असतील मुलांनो? स्टारचे स्पेशल फीचर्स आहेत दे शाईन अक्रॉस द इन्फिनिट स्काय. जो काही अमर्याद असा स्काय आहे, आकाश आहे, याच्यामध्ये ते चमकत असतात, टिमटिमत असतात. तर याच्याकडनं आपल्याला काय शिकलं पाहिजे? वी शुड नेव्हर लेट द स्पार्क विदिन अस डाय. आपल्यामधली जी काही धमक आहे, आपल्यामधली जी काही चमक आहे किंवा आपल्यामध्ये एखादं काम करण्याची, एखादी गोष्ट करण्याची जी काही कुवत आहे ती कधीही आपण मरून नाही दिली पाहिजे. म्हणजे त्यांचा अंत आपण कधीही करायला नकोय. नेक्स्ट पार्ट ऑफ नेचर इज वॉटर आणि त्याचे स्पेशल फीचर आहेत इट डझंट हॅव इगो अँड टेक्स द फॉर्म द सन अँड द विंड डिक्टेट. पाण्याला कुठल्याही प्रकारचा इगो राहत नाही आणि त्याचप्रमाणे जशा पद्धतीने सूर्य आणि वारा असतो त्यांच्या विरोधात जाऊन काम करणारा हा एकमेव पाणी असतो. आणि त्याच्यापासून आपल्याला शिकायला भेटतं वी शुड नॉट बी इगोइस्टिक, वी शुड लर्न टू ॲडजस्ट टू सिच्युएशन्स. आपल्याला खूप इगो असणारं देखील बनायचं नाहीये आणि त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक सिच्युएशनमध्ये पाण्यासारखं ॲडजस्ट करायला शिकता आलं पाहिजे. नेक्स्ट पार्ट ऑफ नेचर आहे विंड. विंड म्हणजे वारा आणि त्याचे स्पेशल फीचर आहेत इट मेक्स द डान्स विथ द अनहिंडर्ड पॅशन. तो आपलं जे काही पॅशन आहे, आपला जो काही छंद आहे त्याच्यासोबत तो डान्स करत असतो, म्हणजे नृत्य करत असतो. त्याचा जो काही पॅशन आहे, त्याचं दडलेलं जे काही पॅशन आहे ते फक्त आणि फक्त डान्स करणं आहे. आणि आपण वाऱ्यापासून शिकू शकतो वी टू शुड बी पॅशनेट इन लाईफ अँड लिव्ह आवर लाईव्स टू बी फुलेस्ट. आपण आपल्या लाईफमध्ये पॅशनेट असलं पाहिजे. म्हणजे एखादी काम करण्यासाठी आपल्याला पॅशनेट असलं पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी आपण एकदम धडपडणारी व्यक्ती देखील असली पाहिजे. जर आपलं एम हे फिक्स्ड असेल, आपण जर ते ठरवलेलं असेल तर ते मिळवण्यासाठी आपण आपले कष्ट हे सातत्याने करायला पाहिजेत.
आणि त्याचप्रमाणे आपलं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य आपण अगदी आनंदाने आणि एकदम भरभरून असं जगलं पाहिजे. फ्रेंड्स, या क्वेश्चनमध्ये आपण नेचरचे जे काही पार्ट्स होते, त्यांचे जे काही स्पेशल फीचर्स होते आणि त्यांच्यापासून काय काय शिकता येतं आणि आपण काय काय शिकलं पाहिजे हे पाहिलेलं आहे. मग या सर्व पार्ट्सपासून तुम्ही कितपत त्यांचे फीचर्स घेता किंवा त्यांच्यापासून कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज अडॅप्ट करता हे तुमच्यावरती डिपेंड्स आहे. सो इथे आपला 7वा प्रश्न संपतो. आता आपण 8व्या प्रश्नाकडे वळूया. 8वा प्रश्न आहे, युअर फ्रेंड हॅज हिज बोर्ड एक्झाम. तुमच्या मित्राच्या बोर्ड परीक्षा आहेत. ही स्टडीज फॉर 14 hours a day sitting at one place. Write a letter to him giving him tips to relax and be stress free. त्याला एक पत्र लिहा जो की त्याच्यामध्ये त्याला टिप देणार असेल, की त्याला सांगणार असेल की आराम कर आणि तणावमुक्त राहा. आणि याचे उत्तर आहे A303 सनराइज कॉम्प्लेक्स, ग्रीनफील्ड रोड, सांताक्रूज वेस्ट, मुंबई 400-205 20 फेब्रुवारी 2018. हॅलो सुजित, पहा हा जो काही लेटरचा फॉर्मॅट आहे तो नवीन बोर्ड पॅटर्ननुसार तो इथे तुम्हाला दिला गेला आहे. अगोदर आपण राईट कॉर्नरला तो ॲड्रेस लिहायचो आणि त्याचप्रमाणे आपले जे काही एंडिंग्स आहे, युअर्स लव्हिंगली, युअर्स ओबिडियंट एक्सेट्रा, ते देखील आपण त्याच्या बरोबर अगदी खाली लिहायचो. पण आता नवीन पेपर पॅटर्ननुसार आपल्याला जो काही ॲड्रेस आहे जो की आपण आता रीड केला तो ॲड्रेस आपल्याला लेफ्ट हँड साईडला लिहायचा आहे आणि त्याच्या खाली जे काही आपलं एंडिंग असेल ते देखील आलं पाहिजे. तर आता आपण आपल्या फ्रेंडला जो काही लेटर लिहिला आहे ते पाहूया. हॅलो सुजित, हाऊ आर यू? आय एम डुईंग वेल. आय रिसिव्ड अ कॉल from your mother the other day. He sounded upset. She is worried that you are studying for 14 hours a day and that it will take a toll on your health. For a second, I didn't believe her. You could hardly ever study for 2 hours at a time, but then I realized that she was not exaggerating. I was truly surprised. कसा आहेस तू सुजित? मी अगदी मस्त आहे. मला ना तुझ्या आईचा कॉल आला होता एका दिवशी आणि काकू सांगत होत्या, त्या खूप उदास वाटत होत्या कारण त्यांना तुझी चिंता आहे. त्या सांगत होत्या की तू जवळ 5 दिवसातनं 14 तास अभ्यास करतोयस आणि याचा परिणाम निश्चितपणे तुझ्या आरोग्यावरती होणार आहे. एका सेकंदासाठी तर मला विश्वासच बसला नाही, पण मला माहित आहे की तू पूर्वी फक्त 2 तास इतकाच वेळ अभ्यास करू शकतास, त्यानंतर तू करूच शकला नसतास. आय रिअलाइज, नंतर मला जाणवलं की काकू खरंच सांगत आहेत. त्या अगदी माझी खेचत वगैरे नाहीयेत आणि खरंच मला खूप आश्चर्याचा सुखद धक्का बसला. लेट मी टेल यू समथिंग. मला तुला काहीतरी सांगायचंय. युअर बोर्ड एक्झाम्स आर नियर अँड यू कॅन नॉट अफोर्ड टू फॉल सिक. I understand that these are your board exams and that you cannot take them lightly. But studying for 14 hours a day is not the answer. You need to create a balance between your studies and your leisure time. Pursuing your hobby, taking up a sport, or simply going out to get some fresh air will really help you a lot. It is important to give your mind some rest. हे बघ सुजित, मला माहित आहे तुझे जे काही एक्झाम्स आहेत ते खूप अगदीच जवळ आहेत, त्यामुळे तू आजारी पडणं निश्चितपणे तुला ते परवडणार नाही आणि ते आजारी पडल्यानंतर तुझं खूप नुकसान होणार आहे. मी समजू शकतो तुझ्या बोर्डच्या एक्झाम आहेत, पण तू त्याला इतक्या हलक्यात घेऊ नको. पण तू इतके 14 तास अभ्यास करतोय म्हणजे हे त्याचं उत्तर नाहीये. तुला तुझ्या अभ्यासामध्ये आणि बाकीचे जो काही ऍक्टिव्हिटीज असतात त्यांचं बॅलन्सिंग केलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुझ्या जे काही छंद आहेत, तुझा एखादा आवडता खेळ असेल किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाणं, याच्यासाठी देखील तुला वेळ काढला पाहिजे आणि हे देखील तुझ्या मनाला आराम देण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. इफ यू keep flooding it with chapter after chapter, it may not be able to remember all of it.
Instead, it's better to take small breaks in between so that your mind has the time to process whatever you have studied. You need to relax and be stress free before your exam, because stress is not good for our grades. पहा, सुजितला आपण सांगायचा प्रयत्न करतोय की 14 तास एक्झामच्या पुढे अभ्यास करून तू निश्चितपणे आजारी पडशील. तर असं तू चॅप्टरवर चॅप्टर जर अभ्यास केलास तर ते तुला आठवणारही नाही आणि लक्षातही राहणार नाही. त्याऐवजी तू जर छोटे छोटे ब्रेक्स घेतलास आणि तुझं मन आणि शरीर यांना थोडीशी विश्रांती दिलीस तर तू जे काही अभ्यास केला आहेस ते तुला लवकरात लवकर आठवेल. I hope that you pay heed to my advice and don't be so harsh on yourself. I wish you all the best for your exams. I know that you will pass with flying colors. Hope to see you soon. Take good care of yourself. Yours lovingly, Romil. पहा, आपण त्याला सांगतोय की खूप स्ट्रेस घेऊ नकोस, तू तुझ्या आरोग्यासाठी आणि तुझ्या मार्कांसाठी देखील चांगले नाहीये. मी आशा करतो की तुझे जे काही मार्क्स असतील ते खूप छान असतील आणि त्याचप्रमाणे तू माझी जी काही ॲडवाइस आहे, माझा जो काही सल्ला आहे त्याच्याकडे लक्ष दे आणि स्वतःवर इतकं कठोर बनू नकोस. मी तुझ्या एक्झामसाठी मी तुला बेस्ट लक करतोय, तुला बेस्ट विशेष देतोय आणि मला माहिती आहे की तू चांगल्या मार्काने निश्चितपणे पास होशील. स्वतःची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घे. तुझाच प्रेमळ, रोमिल. लेटरचा जो काही फॉर्मॅट होता तो न्यू असला तरी त्याची लेटरची बॉडी मात्र जुनी आहे. म्हणजे लेटर रायटिंग मध्ये जो काही मधला मिडल पार्ट असतो ज्याच्यामध्ये आपल्याला आपले सब्जेक्ट एक्सप्लेन करायचे असतात, तर या सब्जेक्ट एक्सप्लेनिंगला देखील आपल्याला जवळपास 3 मार्क्स असतात. सो कशा पद्धतीने सब्जेक्ट एक्सप्लेन करायचा याचा नमुना देखील तुम्हाला इथे पाहायला मिळाला. आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही लेटर्स लिहत गेला तर तुम्हाला 5 आउट ऑफ 4 किंवा जर खूपच छान लिहिलात विदाउट एनी ग्रॅमॅटिकल मिस्टेक और ऑल रूल्स ऑफ लँग्वेजेस फॉलो करून तर मग तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याचे चान्सेस असतात. इथे आपला 8वा प्रश्न संपतो. आता आपण 9व्या प्रश्नाकडे वळूया. 9वा प्रश्न आहे, यू हॅव अन एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन वीक टू बी सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. यू हॅव इन्व्हायटेड अन एन्व्हायरमेंटलिस्ट. यू हॅव टू इंटरव्ह्यू हिम और हर अबाउट हाऊ टू सेव्ह एन्व्हायरमेंट. फ्रेम अबाउट 10 to 12 क्वेश्चन्स फॉर द इंटरव्ह्यू. पहा, पर्यावरण संरक्षण दिनाचा एक आठवडा तुमच्या शाळेमध्ये साजरा केला जातोय आणि त्याच्यासाठी तुम्ही एका पर्यावरण संरक्षण करणाऱ्या व्यक्तीला, पर्यावरण संवर्धन करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बोलवलं आहे आणि तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहात की कशा पद्धतीने आपण पर्यावरणाला वाचवू शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला 10 ते 12 प्रश्न बनवायचे आहेत आणि याचं उत्तर आता आपण पाहूया. मी आता त्या एन्व्हायरमेंटलिस्टचा इंटरव्ह्यू घेते आणि मी त्याला प्रश्न विचारते. हॅलो मॅडम, माय नेम इज प्रशांत झवेरी. आय एम अ क्लास 10 स्टुडंट ऑफ सुलोचना पांडे स्कूल. I would like to thank you for taking out the time to come to our school during Environment Protection Week. I would like to ask you some questions on how we can help save the environment. नमस्कार मॅडम, माझे नाव प्रशांत झवेरी आहे आणि मी सुलोचना पांडे स्कूल या शाळेच्या 10व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आहे. सर्वप्रथम मला तुमचे आभार मानायचे आहेत कारण तुम्ही वेळात वेळ काढून या पर्यावरण संरक्षण आठवड्याच्या निमित्ताने आमच्या शाळेमध्ये आलात आणि कशा पद्धतीने पर्यावरण वाचवलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल आणि ते तुम्हाला आवडतील याची मला आशा आहे. एन्व्हायरमेंटलिस्ट यावरती पर्यावरण संरक्षण करणारी जी काही व्यक्ती आहे ती म्हणते, इट्स माय प्लेजर टू बी हिअर. Prashant, I am glad that your school is celebrating Environment Protection Week. Please go ahead and ask me anything you want to know. खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे प्रशांत. मला इथे आल्यानंतर खूप आनंद झाला जेव्हा समजलं की तुमची शाळा पर्यावरण संरक्षण आठवडा साजरा करते. आणि तू काय कर, तू तुझं जे काही इंटरव्ह्यू आहे तो पुढे चालू ठेव आणि मला
कशाच्याही बाबतीमध्ये आणि कुठलेही तुला जे काही वाटतात ते प्रश्न विचार आणि तुझ्या शंकांचे निरसन कर. मी, मॅम, we all know that protecting the environment is the need of the hour. But what's more important is for people to know what they are supposed to do protect it. We students may not be able to contribute financially towards any environment protection initiatives, so I would like to know what is it that we students can do from our end to contribute. पहा, मी मॅडमला प्रश्न विचारते की मॅडम, हा सध्याच्या काळामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये पर्यावरण संरक्षण करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण मला एक महत्वाची गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे लोकांना वाटतं की पर्यावरण संरक्षण करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते, पण त्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे हे माहित नसतं. आम्ही विद्यार्थी हे फायनान्शियली म्हणजे आर्थिक दृष्ट्या मदत करू शकत नाही. जे काही एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इनिशिएटिव्ह असतात, जे काही एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण संरक्षणाचे जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यांच्यामध्ये आम्ही आर्थिकरित्या तर काही मदत करू शकत नाही, पण आमचं जे काही योगदान असतं ते आम्ही शक्य तितकं करायला तयार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही काय करू शकतो? एन्व्हायरमेंटलिस्ट, दॅट्स एक्झॅक्टली द काइंड ऑफ perspective we need to work towards saving the environment. As students, there is plenty you can do, make a contribute. You can start by doing simple things like using cloth bag instead of plastic bag, turning the tap off when water is not needed, and using limited water to shower. You can conserve energy at home by switching off the lights and fans when not in use. These small contributions will certainly help in the long run. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुमचं योगदान देऊ शकता. जसे की जेव्हा तुम्ही प्लास्टिकच्या बॅग ऐवजी तुम्ही कपड्यांच्या बॅग देखील वापरू शकता. किंवा त्याचप्रमाणे जेव्हा पाण्याची गरज नाही तेव्हा तुम्ही तुमचे नळ बंद करू शकता. घरामध्ये ज्या काही लाईट्स असतात, फॅन्स असतात, त्यांचे गरज नसताना ते बटन चालू करून न ठेवता तुम्ही त्यांचे स्विच ऑफ करू शकता. त्याचप्रमाणे शॉवरसाठी तुम्ही कमीत कमी पाणी वापरू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, मी, एव्हरीथिंग यू जस्ट सेड साउंड्स परफेक्टली इझी. वी ऑल कुड स्टार्ट डुईंग दॅट राईट अवे. कुड यू ऑल्सो टेल मी अ लिटल अबाउट रिसायकलिंग? तुम्ही जे सांगताय ते अगदी बरोबर आहे आणि ते आम्ही आत्तापासूनच करायला सुरुवात करतोय, पण तुम्ही रिसायकलिंग बद्दल काही सांगू शकता का? एन्व्हायरमेंटलिस्ट, रिसायकलिंग इज द प्रोसेस ऑफ रियुजिंग द वेस्ट that is non-biodegradable. Biodegradable waste is the one which can be decomposed by living organisms and used as fertilizers, etc. The non-biodegradable waste like electronic waste, plastic bags, plastic bottles, tin cans, glass and rubber cannot be decomposed or decayed and therefore needs to materials should be reused and dumped into be recycled. Recycling means that this the environment after being used just once. पहा, रिसायकलिंग या प्रोसेस मध्ये असे वेस्ट जे की नॉन बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे ते ज्यांच्यापासून आपण जैविक अशा पद्धतीचं विघटन करू शकत नाही, तर ते नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट पासून वेगवेगळे जे काही पदार्थ असतात, जसे की प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, टीनचे कॅन्स असतील, काच असेल, रबर असेल, तर त्यांच्यापासून आपण वेगवेगळ्या वस्तू बनवून आपण त्यांना वापरू शकतो. We all recycle plastic and glass bottles and even plastic bags, but I think we do not to make a much more conscious efforts towards recycling. What about the greenhouse gases? How are they harmful and how can we protect the environment from them? ठीक आहे, आपण म्हणता की प्लास्टिकचे आणि ग्लास पासून आपण नवीन नवीन वस्तू बनवतो, पण त्या रिसायकलिंगचा वापर किती प्रमाणामध्ये होतो हे आपण पाहतोच आहे. आणि खरंच असं केल्यामुळे, असे प्रयत्न केल्यामुळे रिसायकलिंग करण्याचा जो काही आपला दृष्टिकोन आहे तो बदलेल का? तर ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय असतात आणि त्याचा आपल्या
पर्यावरणावरती काय घातक परिणाम असतात आणि आपण त्याला कशा पद्धतीने वाचवू शकतो. एन्व्हायरमेंटलिस्ट: greenhouse gases are the gases that trap the heat in the atmosphere and causes global warming. Carbon dioxide, methane and nitrous oxide are the main greenhouse gases that contribute towards global warming. These of airs and causes an imbalance in gases can stay in the atmosphere for thousands ecosystem. Planting more trees, limiting the use of air conditioners, restricting the use of hot water, avoiding products that have excessive packaging, gradually starting to use solar panels and conserving energy are just some of the ways by which we can reduce the emission of greenhouse gases into the environment. Wow, there is a lot that we need to start doing if we want to save the environment. I hope that with our collection efforts we will be able to protect our environment from future damage. पहा, तर मॅडम सांगत आहेत की ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून ग्लोबल वॉर्मिंगचा प्रकार आहे. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे गॅसेस एकत्र येतात आणि यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळेच ग्लोबल वॉर्मिंग होत असते. त्याचप्रमाणे खूप वर्षानंतर बरेचशे वर्ष गॅसेसचे जे काही इम्बॅलन्स आहे ते देखील झाल्यामुळे आपल्या इकोसिस्टीमला अनबॅलन्सिंग होत असतं. झाडे लावल्यामुळे किंवा जे काही एअर कंडिशनर्स आहेत म्हणजे AC आहेत त्यांचे लिमिटेड वापर केल्यामुळे आणि हॉट वॉटरचं जे काही रिस्ट्रिक्टिंग आहे हे केल्यामुळे बरेचशा प्रोडक्ट पॅकेजिंग करण्यापासून वाचवल्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टीपासून आपण आपलं पर्यावरण वाचवू शकतो आणि ग्रीन हाऊस इफेक्ट कमी करू शकतो. तर यावरती मी अशी रिॲक्शन दिली आहे की हे खरंच खूप छान असे उपाय आहेत आणि याचा वापर करून आपण निश्चितपणे सर्वांच्या मदतीने हे लागू करू शकतो आणि आपल्या भविष्यकाळात पर्यावरणाची जी काही हानी होणार आहे ती देखील रोखू शकतो. एन्व्हायरमेंटलिस्ट: Yes, people all over the world need to work collectively in order to save the environment. Also, a lot of initiatives are being taken towards conserving energy, creating alternative sources of fuels, using nature-friendly products, saving the wildlife, etc. I truly hope that we will soon be able to restore the damage that we have done to our planet. हो, अगदी बरोबर आहे तुझं, पण आपण सर्वजण जगामध्ये एकत्र येऊन पर्यावरण वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत. खूप बरेचसे लोक हे वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी साठवण्यासाठी बऱ्याचशा प्रमाणामध्ये इंधनांना वेगळे पर्याय शोधण्यासाठी आणि नॅचरल फ्रेंडली प्रोडक्ट्स बनवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे वन्यजीवन वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि खरंच ही खूप महत्त्वाची आणि आशेची गोष्ट आहे जेव्हा आपण हे सर्व स्टोअर करू किंवा हे सर्व शोध लावू तेव्हा आपले जे काही प्लॅनेट आहे त्याचे डॅमेज होणार नाही. थँक यू सो मच फॉर शेअरिंग ऑल द इन्फॉर्मेशन विथ अस मॅम. आय नो a lot about how to save the environment and we will sincerely work towards it. We students are also going to plan campaigns to spread awareness about the same. धन्यवाद मॅडम, तुमचे खूप आभार. तुम्ही आलात आणि खूप छान अशी माहिती तुम्ही दिली. तुम्ही पर्यावरणासाठी जे काही काम करता, आम्ही विद्यार्थी देखील त्या कॅम्प्समध्ये सहभागी होऊ आणि लोकांमध्ये जागृती पसरू की पर्यावरणाची हानी कशी होत आहे आणि आपण कशा पद्धतीने त्याची हानी वाचवली पाहिजे. एन्व्हायरमेंटलिस्ट: आय एम हॅपी दॅट आय कुड बी ऑफ हेल्प. दॅट वुड बी अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह ऑन युअर पार्ट. आय विश you all the best for it. Do let me know if you need any help. We will surely do that ma'am. Thank you once again. एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणत आहेत की खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला काही मदत लागली तर सांगा आणि तुम्ही वेगवेगळ्या कॅम्पेनमध्ये भाग घेताय हे खूप आनंदाची आणि प्राऊड फील करणारी गोष्ट आहे. त्यानंतर मी मॅडमचा निरोप घेताना म्हणते हो नक्की मॅडम मी तुम्हाला सांगेन. आणि आता आणखी एक वेळेस तुमचे खूप खूप आभार. इथे आपला
हा जो काही इंटरव्ह्यूचा 9वा प्रश्न होता तो संपतो. आता आपण 10व्या प्रश्नाकडे वळूया. 10वा प्रश्न आहे, राईट अ न्यूज रिपोर्ट ऑन एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये पर्यावरण दिन साजरा करण्यात आला याच्यावरती तुम्हाला एक न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे आणि याचे उत्तर आहे, SMGS हाय स्कूल सेलिब्रेटेड एन्व्हायरमेंट डे लास्ट वीक ऑन 10 February 2018. मिस श्रीमा बॅनर्जी, स्टुडंट रिपोर्टर. With great enthusiasm, the day started off with an assembly followed by a speech by the school principal on the importance of saving the environment. पहा, SMGS या हायस्कूल मध्ये पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आणि ही बातमी श्रीमा बॅनर्जी नावाच्या एका स्टुडंट रिपोर्टरने सांगितलेली आहे. तर त्याने सांगितलेलं की अगदी उत्साहाने नेहमीप्रमाणे रोजच्या प्रमाणे प्रार्थना झाली आणि या कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण वाचवण्याचं जे काही महत्त्व आहे ते प्रिन्सिपल यांनी भाषण करून केली. This was followed by a skit prepared by the environment club of the school or on the effects of global warming and the steps that can be taken to stop it. आणि त्यानंतरचे जे काही प्रोग्राम झाले ते सर्व एन्व्हायरमेंट क्लबने बनवले होते जे की आमच्या शाळेमध्ये होते. A host of competition like slogan writing best out of waste, quiz and chart making were organized for the students to participate in. Students in the 9th and 10th standard took the initiative to spread awareness about the threats to the environment and how each one of us can contribute towards protecting it. 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी लोकांमध्ये जनजागृती पसरवण्याचं काम केलं आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे स्लोगन्स म्हणून वेगवेगळे प्रश्न विचारून वेगवेगळे प्रश्न मंजुषा घेऊन चार्ट बनवून लोकांमध्ये जागृती करण्यात आली. They even people were of problem whether they made a questionnaire to test how aware knew about the measure they could take to improve the situation. त्याचप्रमाणे लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्यांचं देखील निरसन इथे करण्यात आलं. Their motivate was to generate awareness so that masses could take the necessary step towards being more environment friendly. त्यांचा उद्देश फक्त लोकांमध्ये जनजागृती करणं हा होता आणि ते खूप गरजेचं होतं. A plantation drive was carried out by the teachers where they planted trees in the school compound along with the students. The day was concluded by everyone taking a pledge to be more eco-friendly. आणि कार्यक्रमाचा शेवट मात्र शिक्षकांनी झाडे लावून केली आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आणि सर्वांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणवादी बनण्याचा विचार करून प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली आणि शेवट झाला. इथे आपला 10वा प्रश्न संपतो. आता आपण 11व्या प्रश्नाकडे वळूया. 11वा प्रश्न आहे, डेव्हलप अ स्टोरी विथ द गिव्हन एंडिंग, गिव्ह अ सुटेबल टायटल अँड मोरल. इथे आपल्याला एक स्टोरी बनवायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला योग्य असे शीर्षक देखील द्यायचं आहे. It was summer and Aditi was enjoying her vacation at her grandmother's house in Pune. She would go and play in the woods behind the house every afternoon. It was bound to be hot since it was summer, but Aditi didn't mind the heat. She would be too busy chasing butterflies, listening to the songs of the birds, or just sitting under the shades of the tall trees relaxing. One fine day, Aditi saw a couple of woodcutters chopping down a lot of tall trees in woods. She wanted to tell them to stop, but she knew that they wouldn't listen. A small girl. When she told her grandmother about it, she dismissed it, saying that it happens every year because the wood is needed for a lot of purposes. पहा, अदिती नावाची एक छोटीशी मुलगी तिच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तिच्या आजीच्या घरी राहून एन्जॉय करत होती. ती पुण्यामध्ये होती आणि तिच्या घराच्या मागे खूप असे लाकडाचं जंगल असल्यासारखं किंवा बरेचशी घनदाट अशी झाडे होती. दररोज दुपारी तिथे जाऊन ती खेळायची.
तिथे दुपारचा बराच वेळ तिथे फुलपाखरांच्या मागे धावण्यामध्ये, त्या झाडाच्या सावलीमध्ये खेळण्यामध्ये घालवायची. पण एका दिवशी अचानक तिने पाहिलं की 2 लाकूड तोडे व्यक्ती ते झाडे तोडत आहेत. आदितीला वाटत होतं की त्यांना बोलावं आणि सांगावं, प्लीज ते झाडे तोडू नका. पण आदितीच्या मनात विचार आला की मी त्यांना सांगितल्यानंतर ते ऐकणार पण नाही, म्हणून आदितीने तिच्या आजीला सांगितलं. पण आजीने तिला सांगितलं की दरवर्षी बरीचशी झाडे तोडली जातात, कारण झाडे हे आपले इंधन असतात. मग स्टोरीमध्ये नेक्स्ट काय झालं आपण पाहूया. Aditi was depressed when she went to play in the woods the next day. She could not hear the birds singing or butterflies flying around. She could even feel the heat of the sun directly now, because the trees that protected her from the heat were now gone. Aditi didn't go back to the woods for the rest of her stay. She came back home and still sad about that incident. One day she was watching the Nature Channel on television and saw a documentary on the adverse effect of deforestation. She saw how deforestation affects the wildlife, increases global warming, leads to floods, causes soil erosion, air pollution and damages the ozone layer. पहा, आदिती त्यानंतर तिला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. ती दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या झाडीमध्ये गेली तेव्हा तिला जाणवलं की इथे आता कुठलेही पक्षी गात नाहीयेत, फुलपाखरे उडत नाहीयेत आणि त्याचप्रमाणे तिला खूप उष्णता जाणवते. मग त्यानंतरच्या दिवसापासून जेवढे दिवस ती पुण्यामध्ये राहिली तिथे ती त्या मागच्या झाडींमध्ये खेळायला गेली नाही. पण त्या इन्सिडेंटमुळे मात्र आदितीला खूप सॅड वाटायचं, खूप वाईट वाटायचं, दुःख वाटायचं. असंच एका दिवशी आदिती टीव्ही बघत असताना तिला जाणवलं, ती नेचर चॅनल बघत असताना तिने त्याच्यावरती एक डॉक्युमेंटरी पाहिली आणि त्याच्यावरती डिफॉरेस्टेशनचे म्हणजे जंगलतोडीचे जे काही परिणाम आहेत ते तिथे सांगितले गेलेले होते. कशा पद्धतीने जंगलतोडीमुळे सॉइल इरोजन होतं, त्याचप्रमाणे ओझोन लेअरवरती त्याचा इफेक्ट होतं ते सांगितलं गेलं. शी वॉज सॅड अबाउट दॅट वुड कटर्स chopping down the woods before, but now she was outgrated. ती अगोदर त्या लाकूड तोड्यांविषयी तिच्या मनात खूप खंत होती, वाईट वाटत होतं, पण तिला आता मात्र सळसळून राग आला होता. As a kid, she knew that there was hardly anything she could do to stop the forest from being chopped. Her mother advised that there was one thing she could surely do. She could plant trees so that even a small contribution from her could help reverse the effects of deforestation. No one could stop her from doing that. The incident and the documentary led her to think about the environment, and so Aditi decided to plant more trees. पण हे सर्व पाहिल्यानंतर एक मुलगी म्हणून किंवा एखादं लहान मूल म्हणून ती काहीच करू शकत नव्हती. तिने तिच्या आईला विचारलं, तिच्या आईने तिला एक सल्ला दिला. तिच्या आईने तिला सांगितलं की तू झाडे लाव, याच्याशिवाय तू दुसरं काही करणार नाहीत. त्या डॉक्युमेंटरीमुळे आणि त्या प्रसंगामुळे आदितीचं पूर्ण लाईफ बदललं गेलं आणि तिने आयुष्यामध्ये भरपूर झाडे लावण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट क्वेश्चन आणि या वर्कशॉप मधला शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. जस्ट फॉर लाफ्स, फक्त हसण्यासाठी. डिवाइड द क्लास इंटू 2 ग्रुप्स ऑन 12 to 15 स्लिप्स ऑफ पेपर. ग्रुप ए लेटर ए राइट्स 12 to 15 कंडिशनल क्लॉजेस बिगिनिंग विथ इफ. पहा, तुमच्या क्लासला 2 गटांमध्ये विभागा आणि प्रत्येक गटाला 12 ते 15 कागदाचे तुकडे द्या आणि ए गटाला असे क्लॉजेस लिहायला सांगा की ज्यांची सुरुवात इफ ने होते. फॉर एक्झाम्पल, इफ आय वर्क व्हेरी हार्ड डॅश डॅश. आणि ग्रुप बी ला त्याचे मेन क्लॉजेस लिहायला सांगायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय वुड और आय शॅल हॅव अ पिझ्झा. नाउ वन स्टुडंट फ्रॉम ग्रुप ए रीड्स द फर्स्ट कंडिशनल क्लॉज पॉसिबिलिटी and one student from group B reads the first main clause. It forms crazy sentences just for laughter and fun. Enjoy. पहा, ग्रुप ए मधील विद्यार्थ्यांना कंडिशनल क्लॉजेस म्हणजे पॉसिबिलिटी म्हणजे इफ चे सेंटेन्सेस वाचायचे आहेत आणि ग्रुप बी मधील विद्यार्थ्यांना मेन क्लॉज वाचायचे आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे सेंटेन्सेस बनवू शकता आणि तुमच्या क्लासमध्ये हशा पिकवू शकता. तर याचा आनंद घ्या.
ही ग्रुप ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये तुमच्या फ्रेंड्स समवेत त्यांचे ग्रुप्स करून करायची आहे. तरी इथे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी काही एक्झाम्पल्स दिले गेले आहेत ते पाहूया. ग्रुप ए मध्ये, इफ आय विन द कॉम्पिटिशन आय विल गो फॉर अ वॉक अ वीक इन पार्क. सेकंड, I open this tin. I will go bungee jumping. Next, if I go to the zoo, I will be staying there. Last, if I laugh too hard, I might get to go and play. Friends, इथे आपला या 5th चॅप्टरचा जो काही वर्कशॉप होता तो संपतो. याप्रमाणेच या चॅप्टरचा आणि या चॅप्टरच्या चित्रेट सेशन पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 10th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.